इतका नाही दिसत आहे. हां आहे. येस. हां, खूप दिवसानंतर मी मराठीमध्ये व्हिडिओ करते आहे बिकॉज इट जस्ट मेक्स मोर सेन्स. कारण मी आत्ताच शॉपिंग करून आली आहे आणि आय एम गोइंग टू शो यू की मी संक्रांतीसाठी काय वाण घेतलं आहे. आय रिमेंबर जेव्हा आई संक्रांतीसाठी किंवा हळदी कुंकूसाठी तयारी करायची, इट यूज टू बी अ व्हेरी बिग डील फॉर हर की वाण काय देऊ, काहीतरी नवीन, काहीतरी डिफरंट द्यायचं आहे, घर सजवायचं आहे. जॉब आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये इतके बिझी असतो आपण की ऑफकोर्स मी एवढं सगळं तर काही नाही करू शकत. बट येस, हे वाण खरेदी करण्यासाठी आय वॉज रिअली एक्सायटेड. सो लेट मी क्विकली शो यू. सेम लाईक आई, मला पण वाटत होतं की काहीतरी डिफरंट, काहीतरी युजफुल आणि क्यूट असं काहीतरी दिलं पाहिजे. अँड देन आय रिमेंबर्ड की माझ्याकडे अशी एक छोटीशी डबी आहे. मी ही ओपन करून दाखवू शकते. ही अशी छोटीशी मेटलची डबी आहे. अशी ओपन होते. खूप मल्टीपर्पज आहे. मी पर्सनली माझी गोल्ड ज्वेलरी स्टोअर करण्यासाठी याला यूज करते. म्हणजे जेव्हा पण मी आर्टिफिशियल ज्वेलरी वेअर करते, मग मी ते कुठेतरी रँडमली काढून ठेवून द्यायची आणि ते हरवून जायचं. सो नाऊ आय स्टोअर इट इन दिस. मला ते पटकन सापडतं जेव्हा नंतर पाहिजे असते तेव्हा. अपार्ट फ्रॉम दॅट एज वेल, मला वाटतं की ही छोटीशी डबी खूप मल्टिपल वेजमध्ये यूज करता येऊ शकते. लाईक ट्रॅव्हलमध्ये जर तुम्हाला लवंग किंवा विलायची कॅरी करायची आहे, तर त्याच्यासाठी पण इट इज रिअली गुड. सो मी अशा 6 डबा घेऊन आली आहे. दीज आर फ्रॉम DIY. पण मला असं वाटलं की हे खूपच छोटं होईल. त्याच्यासोबत मी हे किचन डायरी घेऊन आली आहे. मी ओपन करूनच दाखवते. मी स्वतःसाठी ठेवेलच ऑफकोर्स. सो मी ओपन केली. सो अशी ही किचन डायरी आहे आणि ह्याच्या आतमध्ये आपण काही पण नोट्स वगैरे लिहू शकतो. सो मला पर्सनली खूप सवय आहे स्टिकी नोट्स कॅरी करायची, की मला काही पण आठवलं तर मी पटकन पेन डाऊन करून ठेवते. सो आय फेल्ट की दिस इज व्हेरी यूजफुल आणि प्रॅक्टिकल आणि हे असं बॅग वगैरेला लावण्यासाठी पण खूप क्यूट वाटेल. मग वाण देताना मी एक डबी आणि एक डायरी असं गिफ्ट करेल. वेट, देर इज मोर. ओके, अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे एवढ्या स्वाशिनीच नाही आहेत ह्यांना गिफ्ट करण्यासाठी. लाईक माझ्या फ्रेंड्स आहेत, बट संक्रांतीमुळे काही फ्रेंड्स घरी चालल्या आहेत, सो इथे अवेलेबल नाही आहेत. सो देन आय डिसाइडेड की कारण 5 वाशिनींना तर ॲटलिस्ट वाण द्यावं लागतं. सो आय डिसाइडेड की माझ्याकडे ज्या हाऊस हेल्प येतात, मी त्यांना पण वाण देणार आहे, सो दॅट माझे 5 वाशिनी कंप्लीट होतील. लेट्स बी ऑनेस्ट, दिस इज नॉट व्हेरी युजफुल फॉर देम. ठीक आहे, तर मला असं वाटलं की त्यांना काहीतरी जास्ती प्रॅक्टिकल आणि जास्ती युजफुल गोष्ट द्यावी. सो म्हणून त्यांच्यासाठी मी ह्या ग्लासच्या जार घेऊन आल्या. ॲक्च्युली खूप क्यूट आहे आणि त्यांच्यासाठी जास्ती युजफुल पण आहे. सो मी हे 2 जार घेऊन आली आहे. दिस वॉज ऑल आय गॉट फॉर संक्रांतीचं वाण. आता असं तर होऊ नाही शकत की मी DIY गेली आणि स्वतःसाठी काहीच नाही घेतलं. सो मी स्वतःसाठी 2 प्लांटर्स आणले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मी हे पेपर्स आणले आहेत. पॅकिंग पेपर्स आहेत ते ॲक्च्युली, बट खूप चांगल्या क्वालिटीचे असतात आणि मला ना देव्हाऱ्यात खाली टाकण्यासाठी लागतात असे पेपर्स. सो मी हे घेऊन आली आहे सेट ऑफ 5. लास्टली काउंटरवरती मला हे फ्रेग्रन्स पॅकेट दिसलं. हे बेसिकली वॉर्डरोबमध्ये वगैरे लावता येतं आणि मला पर्सनली हे गाडीत ठेवायला आवडतं. ऑफकोर्स कार परफ्युम्स असतात, पण मला ते खूप जास्ती ओव्हरपॉवरिंग वाटतात आणि हे त्याच्यापेक्षा कम्पॅरेटिव्हली खूप सटल असतं. सो मी याच्या आधी पण हे यूज केलं आहे. ह्यावेळी मी फ्रेश लिनन असा फ्रेग्रन्स घेऊन आली आहे. मला नावावरूनच वाटतं की हे खूप छान असेल. मी किती पण अवॉइड केलं तरी थोडा ना थोडं मी स्वतःसाठी काही ना काही घेतच असते. सो दॅट्स इट. वाणात देण्यासाठी मी जे काही सामान घेतलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही यावर्षी वाणात काय देत आहे मला ते पण सांगा, सो दॅट नेक्स्ट इयर मला त्यापैकी काहीतरी यूज करता येईल. अजून मराठीत व्हिडिओज केले पाहिजे का मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. बाय बाय.